गुरुवार दिनांक 15 फेब्रुवारी 2024ला सुप्रीम कोर्टाने जस्टिस DY चंद्रचूड यांच्या बेंचने सर्वानुमते इलेक्टोरल बॉन्ड रद्द केला. इलेक्टोरल बॉन्ड हे गैरसंवैधानिक आहेत आणि राईट टू इन्फॉर्मेशनचे उल्लंघन आहे हे म्हणत सुप्रीम कोर्टाने यावर ताशेरे ओढले आहेत. आता प्रश्न पडला असेल, हे इलेक्टोरल बॉन्ड म्हणजे काय? तेच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. चला तर बघूया. यंदाच्या निवडणुकीत या पार्टीने जोरदार खर्च केला आहे अशा चर्चा बसमध्ये, कट्ट्यावर, प्रवासात, ट्रेनमध्ये, ऑफिसमध्ये ऐकल्या असेल. एखाद्या निवडणुकीत किती खर्च येतो तो आकडा ऐकून डोळे फिरतील आपले. तुम्हाला माहिती आहे राजकीय पक्षांना इतका जास्त पैसा कुठून येतो? राजकीय पक्षांना 3 प्रकारे देणगी देता येते. एक, ओपन डोनेशन. यामध्ये आपण राजकीय पक्षांना कितीही देणगी देता येते, परंतु ती सार्वजनिक असते. दुसरं, गुप्त देणगी. यामध्ये 20,000 रुपयेपर्यंत कोणीही राजकीय पक्षांना देणगी देऊ शकते, परंतु हे गुपित असते. आणि तिसरं, इलेक्टोरल बॉन्ड. इलेक्टोरल बॉन्डला मराठीत रोखे म्हणतात. भारत सरकारने 2017मध्ये इलेक्टोरल बॉन्ड योजना जाहीर केली व ती 29 जानेवारी 2018 रोजी कायदेशीररित्या लागू केली. सरळ शब्दात सांगायचं असेल तर इलेक्टोरल बॉन्ड हे राजकीय पक्षांना देणगी देण्याचे आर्थिक साधन आहे. ही एक वचनपूर्ती नोट आहे. इंडियामधील कोणताही सुजाण नागरिक किंवा कुठलीही कंपनी स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेच्या निवडक शाखांमधून विकत घेऊ शकतो. इलेक्टोरल बॉन्डमध्ये पैसे देणाऱ्याचे नाव व कुठलीही माहिती नसते. या योजनेअंतर्गत आपण स्टेट बँक ऑफ इंडियाच्या निवडक शाखांमधून ₹1,000, 10,000, 1,00,000, 10,00,000, 1 कोटी कितीही रकमेचे इलेक्टोरल बॉन्ड विकत घेऊ शकतो व आपण आपल्या आवडीच्या कुठल्याही राजकीय पक्षाला देणगी देऊ शकतो. KYC असलेला कुठलाही देणगीदार हे बॉन्ड विकत घेऊ शकतात व राजकीय पक्षाला देणगी देऊ शकतात. इलेक्टोरल बॉन्डचा कार्यकाळ फक्त 15 दिवसांचा असतो. यात एक अट असते, ती म्हणजे तो पक्ष नोंदणीकृत असला पाहिजे व त्याला सार्वजनिक निवडणुकीत किमान 1% किंवा त्यापेक्षा जास्त मतं मिळाली पाहिजेत. असे पक्ष हे इलेक्टोरल बॉन्ड स्वीकारू शकतात. मग राजकीय पक्ष त्या इलेक्टोरल बॉन्ड रोखीत रूपांतर करू शकतात. या सर्वाची माहिती कोणालाही समजू शकत नाही. कोणीही किती पैसे कुठल्याही राजकीय पक्षांना देणगी म्हणून दिले आहेत व कुठल्याही राजकीय पक्षाला इलेक्टोरल बॉन्डच्या स्वरूपात किती देणगी मिळाली आहे हे कोणालाच समजू शकत नाही. म्हणून ही योजना पारदर्शक नाही. इलेक्टोरल बॉन्ड हा देशात खूप मोठा घोटाळा आहे. मी तुम्हाला सरळ आणि सोप्या भाषेत इलेक्टोरल बॉन्ड म्हणजे काय समजावू शकलो असेल. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.